नमस्कार मित्रांनो, देशाचा अर्थसंकल्प 2024-25 हा सादर करण्यात आलेला आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खूपच अशा महत्त्वाच्या घोषणा यामध्ये केलेल्या आहे। त्यामध्ये सर्वसामान्यांकरता जी योजना सुरू होती, त्यामध्ये सर्वसामान्यांकरता जी योजना सुरू आहे रेशन कार्डवरती मोफत अन्नधान्य, ती योजना आता अशीच आणखी 5 वर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे। तर तुम्हाला आणखी PMJYK या योजनेअंतर्गत पुढील 5 वर्ष रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य पुरवण्यात येईल। तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो निधी आहे तो देखील मंजूर करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्राच्या वाटेला कोणत्या प्रकल्पाकरता किती निधी आलेला आहे ते आता आपण पाहूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत राहतो। चला तर आता आपण पाहूया की महाराष्ट्राकरता कोणत्या प्रकल्पाकरता किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाकरता 600 कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार याकरता 400 कोटी रुपये, सर्व समावेश विकासाकरता इकॉनॉमिक कॉरिडॉर याकरता 466 कोटी रुपये, पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्प याकरता 598 कोटी रुपये, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण प्रकल्प परिवर्तन प्रकल्प याकरता 150 कोटी रुपये इतका निधी यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर MUTP 3 याकरता 908 कोटी रुपये एवढा निधी आहे। त्यानंतर मुंबई मेट्रोकरिता 1087 कोटी रुपये निधी यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यानंतर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरकरिता 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटीकरिता 150 कोटी, नागपूर मेट्रोकरिता 683 कोटी, नाग नदी पुनर्जीवनकरिता 500 कोटी आणि पुणे मेट्रोकरिता इथे 814 कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर मुळा मुठा नदी संवर्धनकरिता 690 कोटी इतका निधी या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला मिळालेला आहे। तर अशाच बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या महत्त्वाच्या घोषणा देखील आहेत त्या देखील अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत। त्याबद्दल देखील आपल्या चॅनलवरती नवनवीन अपडेट्स अशाच प्रकारचे येत राहतील। तर चॅनलला जर अजून देखील तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।